नमस्कार, मी उमा विजय जोशी आपल्या सगळ्यांचं आपले जीए चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. पॉप्युलर प्रकाशनचा पारवा हा कथासंग्रह, त्याच्यातली भेट नावाची कथा मी अभिवाचनासाठी निवडली आहे. कथा 3 भागात आहे. भेट. लताने आपल्या 2 खोल्यांच्या घरात पाऊल टाकलं ते फुलपाखराच्या रंगीत मनानेच. तिनं पुस्तकं टेबलावर फेकली व बाजूच्या खुर्चीवर अंग टाकत आत पाहत ती ओरडली, प्रभा, ए प्रभा. प्रभा आतून फडक्याला हात पुसतच बाहेर आली आणि नंतर तिने फडक्याचा बोळा करून तो अंदाजानेच आत फेकून दिला. आले ग, इतकं ओरडायला काय झालं, ती म्हणाली. दीदी, तुम इतनी उगाच क्यों चिल्लाती हो. ती एकदम हसली. तिच्या हसण्यातनं एखादी चंद्रज्योत पेटल्याप्रमाणे काहीतरी प्रसन्न आणि अवखळ होतं. तिची हिंदीची परीक्षा आता उद्यावर आली होती आणि त्यामुळे भात झाला, शाळेत जाते ग असली वाक्य सुद्धा आता ती राष्ट्रभाषेत बोलत असे. आणि आज हे काय नवीन, आज ऑफिसला जायचं नाही वाटतं दीदी. मान हलवत लताने एक लांब लचक सुस्कारा सोडला व समाधानाने डोळे मिटले. तिच्या नितळ चेहऱ्यावर आज आनंदाची एक तलम झळक होती. आज कितीतरी दिवसांनी तिचा चेहरा असा स्वच्छ मनमोकळा दिसत होता. नाहीतर सकाळचं कॉलेज आटपून ती घरी आली ना की तिची नाजूक आकृती खुर्चीवर थोडा वेळ आकसून मनाचे सारे धागे स्वतःभोवती गुंडाळत ती बसायची. नंतर जेवणाकडे तिचं लक्षच नसे, कारण मग ऑफिसची छाया तिच्या मनावर असे. संध्याकाळी घरी आल्यावर तर खाणं नको, पिणं नको, कोणाशी बोलणं नको असं अगदी आंबल्यासारखं तिला वाटे. कधी जर वेळात वेळ काढून एखादी इंग्रजी कादंबरी वाचायला मिळालीच ना तर जागं झाल्याप्रमाणे तिचं मन उजळत असे. पण असे प्रसंग क्वचित. धुंद जगाची अनेक चित्र घेऊन पुष्कळशी पुस्तकं रंगीत आवरणात कॉलेज लायब्ररीत येईल. अनेक जण ती घेऊनही जात. पण लता मात्र त्या कपाटासमोर उपाशी पोराप्रमाणे हावरी उभी राहत असे. थोडा वेळ तिच्या आयुष्यावरील सुरकुत्या अगदी नाहीशा होत. त्यात अपेक्षांचे, इच्छांचं प्रतिबिंब तलावातील चांदण्यांप्रमाणे स्वच्छ पडत असे. पण नंतर पुन्हा मुखवटा चढेल. कंटाळवाण्या आयुष्याचा धागान धागा विरल करणाऱ्या दिवसांची पावलं उमटत आणि ती मुकाट्याने त्यांच्या मागोमाग चालू लागेल. संध्याकाळी समोर ठेवलेला चहा तसाच निघून जात असे. प्रभाचे शब्द अंगावर पडून तसेच खाली ओघळून जात. त्यामुळे तिला जसं अगदी प्रसन्न उमलल्यासारखं पाहून प्रभाला आनंदाने अगदी हुरहुरल्यासारखं झालं व कृतज्ञतेचा ओलसर हात तिला स्पर्शून गेला. आपल्या आईच्या मागे ह्या थोरल्या पण अगदी लहान नाजूक कर्दळीप्रमाणे दिसणाऱ्या बहिणीने आपला पदर कसा आपल्यावर टाकला ह्याची तिला एकदम जाणीव झाली आणि तिच्या डोळ्यांच्या कडा अगदी ओलसर झाल्या. ती लताच्या बाजूला येऊन उभी राहिली आणि तिने तिच्या डोक्यातलं फूल उगाचच सारखं केल्यासारखं केलं. आज ऑफिस नाही, तिने हलकेच विचारलं. आज ऑफिस बिफिस कुछ नाही प्रभा देवी, लता अगदी विनोदाने म्हणाली. मला सांग ना तुझं गुपित, लता अगदी लाडीकपणे म्हणाली. तिच्या शब्दांना आता सावरी, प्रेमळ मृदूपणा चिकटला होता. ह्या आपल्या बहिणीच्या वाट्याला रांगोळीच्या आकृतीप्रमाणे पूर्ण सौख्य यावं, त्यात एक ठिपकाही कमी पडू नये असं तिला वाटे आणि त्यामुळे तिचं मन आता लतापेक्षाही जास्त उजवल्यासारखं झालं होतं. पण लता एकदम चमकली. तिने आश्चर्याने प्रभाकडे पाहिलं. गुपित वगैरे काही नाही ग, ती किंचित गोंधळून म्हणाली. सहज, आज कंटाळा आला इतकंच. आम्हाला कधी कंटाळा वगैरे येऊ नये वाटतं. थाप, अगदी रेशमी थाप. मला सांगणार नसशील तर सांगू नको बाई, प्रभा म्हणाली. पण ताईसाहेब, आम्हाला असं फसवू नका बरं, आम्ही मॅट्रिकला आहोत म्हटलं. तिच्या या खोट्या गांभीर्याने लता एकदम हसली. उगाचच उतू जाणाऱ्या आनंदाने गुंजेची शेंग पटकन फुटून गुंजा घरंगाळावा त्याप्रमाणे. अगं, गुपीत बिपीत काही नाही.
तू तर मोठी फाजीलच दिसतेस की, लता म्हणाली. म्हटलं तर माझं काम आहे तसं, पण ते गुपित वगैरे नाही. तुला मी मागे म्हटलं होतं ना, आमच्या कॉलेजमध्ये मराठे नावाचे एक प्रोफेसर आले संस्कृतला म्हणून. त्यांना मी एकदा घरी बोलावलं होतं. ते आज संध्याकाळी येणार आहेत साधारण 5ला. नाहीतर कसलं काम गं. तिनं प्रभाकडे अगदी निरखून पाहिलं. मला ना ह्या ऑफिसचा फार कंटाळा आलाय बघ. जर शक्य असतं ना तर मी तिथे पाऊल सुद्धा टाकलं नसतं. या वाक्याने तिच्या आनंदाला एकदम काजळी चढली आणि ती खिन्न झाली. पण प्रभाचं तिकडे लक्षच नव्हतं. तिने चुटकी वाजवली आणि ती खोडकरपणे हसली. असं काय ताईसाहेब, मग आज संध्याकाळी तंबोरा गवसणीमधून बाहेर पडणार? सर, मी पुरिया म्हणू की केदार? मला स्वतःला ना सर पुरिया फार फार आवडतो. हो, ते पेंटिंग मीच केलंय. त्या कविता संग्रहातील स्मृती ही कवितानं मन अगदी भारते. मी म्हणू का ती सर? सर, आणखीन थोडा चहा करू का? प्रभाने अंग मुरडून हे सारं अशा नखरेलपणाने म्हटलं की लतालाही हसू आवरेना. का रे, मी तुझी थोरली बहीण आहे, माझ्याशी असा वाह्यातपणा करतेस? ती करड्या आवाजात म्हणाली. तुला आज बरं आज नको, उद्याच फुंकणीनं बडवलं पाहिजे चांगलं. गेल्या 5 वर्षात लतानं तिच्या अंगाला हात देखील लावला नव्हता. शाळेतून यायला 15 मिनिटं उशीर झाला की स्वतः चहा देखील न घेता धडपडत शाळेकडे येणारी ही फुलासारखी बहीण आता आपल्याला फुंकणीनं मारणार ह्या कल्पनेनेच प्रभाला हुळहुळल्यासारखं झालं. तिने खोटा चेहरा घाबरा केला आणि डोळे मोठे करत म्हणाली, फुंकणीनं? पण लताला ना सारखं हसू येत होतं ते निराळ्याच कारणाने. प्रभाने म्हटल्याप्रमाणेच नेमकी तिने ह्या साऱ्या प्रसंगाची जुळवाजुळव केली होती. आपल्याजवळ सर्वात मौल्यवान काय आहे? गायनाची आवड, असं तिला अगदी नेहमी वाटे. त्यामुळे पुस्तकात फुलाची पाकळी ठेवून द्यावी त्याप्रमाणे आजच्या प्रसंगात पुरिया किंवा केदारचं पीस ठेवण्याचं तिने नक्की ठरवलं होतं. तेवढ्यासाठी तबल्याची आवड असलेल्या शेजारच्या नाथाजींना आज संध्याकाळी कुठेही न जाण्याबद्दल तिने मुद्दाम सांगून ठेवलं होतं. कितीतरी दिवसात तिच्या तोंडून स्वरांची पाखरं उडालीच नव्हती. रेशमी पडदा मंदपणे वाऱ्यात हलत असावा त्याप्रमाणे तंबोऱ्याचा धारदार आवाज त्या खोलीत उमटलाच नव्हता. कॉलेजमध्ये तिच्या गायनाला एका टाळीचीही किंमत नव्हती. तिथे सिनेमातल्या गाण्यांना पायांचा ठेका धरला जात असे. तसली गाणी तिने भिंगरीसारखी म्हटली असती, पण वेडं वाकडं ओरडणाऱ्या त्या अनेक तोंडी गोंधळाला खुश करण्यासाठी काही करावं ही कल्पनाच तिला कसरीच्या किड्यासारखी वाटत असे. कधीतरी मोराचं पीस बाहेर काढावं, बोटांनी ते साफ करावं, त्याचे धाके अद्याप आपल्याकडे आकर्षिले जातात की काय हे पाहून परत ठेवून द्यावं. त्याप्रमाणे कधीतरी ती अगदी स्वतःसाठी स्वरांच्या मण्यांच्या आकृती मांडीत असे. आज ते कोंडून ठेवलेले आसुसलेले स्वर बाहेर पडणार होते. पण हे सारं ह्या कार्टीला कसं समजलं? ह्यानी मात्र तिला फार आश्चर्य वाटलं. तिला थोडा आनंदही झाला. तिनं ना प्रभाकडे निरखून पाहिलं. हल्ली तिच्यात विलक्षण धुंद असा फरक पडत होता. वयाने लहान असूनही ती लतापेक्षाही उंच व भरदार दिसे. तिच्या साऱ्या चालण्यात नव्या जीवनाचा उत्साह उन्माद दिसत होता. प्रभाच्या कोरीव ज्योतीप्रमाणे उष्ण रसरसीत वाटणाऱ्या आकृतीकडे पाहून तिचं मन अभिमानाने मोहरलं. कारण आईच्या मागे तिनं हे सारं कोवळ्या हाताने पाकळी 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 उमलवलं होतं. आज आई असती ना तर तिनं आपल्या ह्या अवखळ कार्टीची दृष्ट सुद्धा काढली असती असं तिला फार वाटलं. आणि हे बघ प्रभा, तू आज 4 वाजता ये हं, खुर्चीवरून उठत लता म्हणाली. प्रभाने मान हलवली. मॅट्रिकला असताना असे तास चुकवायचे नसतात. आज शेवटचा तास फार महत्वाचा आहे. आज शेवटच्या तासाला सुट्टीच होती हे तिने अर्थात सांगितलंच नव्हतं. कार्टे, असा फारच फाजीलपणा चालवलायस तू. तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला घुसळत लता म्हणाली.
जगात तूच एकटी मॅट्रिकला आहेस की काय, म्हणे तास चुकवायचे नाही. आणि शाळेच्या नाटकात धिंगाणा घालायच्या वेळेला सगळ्या तासांचं गाठोडं बांधून डोक्यावर घेऊन हिंडत होतीस की एखाद्या कुंजारणीसारखी. अगं पण माझं काय काम इथं, खो खो हसत प्रभा म्हणाली. ते येणार आहेत तुझ्याकडे, पण मी कशाला हवी आहे ते तरी सांग. आहे बाई माझं काम, लता म्हणाली. दुसऱ्यांना दाखवण्याजोग्या दोनच गोष्टी माझ्याजवळ आहेत, एक माझं गाणं आणि दुसरी माझी ही चावट बहीण. सरांना म्हणायचंय, मी जरी पालीसारखी असले तरी माझी देखणी बहीण पहा तरी, चाफ्याचा वास असलेली शुक्राची चांदणी जणू. प्रभाचा सारा खेळकरपणा एकदम मावळला. ती अकारण गप्प झाली आणि कसल्या तरी सूक्ष्म वेदनेनं तिचं मन अगदी कळवळलं. असं म्हणू नकोस ग, मला डागल्यासारखं वाटतं बघ, ती ताणलेल्या आवाजात म्हणाली. तू पालीसारखी आहेस असं म्हणणारा मनुष्य आंधळा असला पाहिजे. तुझ्या कॉलेजातील मुली सुद्धा काय म्हणतात माहितीयेत ना, केवढ्याचं पान. पण आता तिचं मन दडपल्यासारखं झालं होतं. ती मुकाट्याने उठली आणि आतल्या खोलीत गेली. तिला ना अगदी रडू येऊ लागलं होतं. भाग पहिला इथेच संपवते. आपलं GA चॅनल ह्या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा सहर्ष स्वागत. ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. भाग दुसरा आणि तिसरा लवकरच घेऊन येते.